तर भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांचा भारत माता की आज वरुड नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाचे उमेदवार जे व्यवसाय आणि इंजिनियर आहेत असे ईश्वर शिवकुमार सलामे आणि त्यांच्यासोबत सर्व वार्डामध्ये कमळावर उभे असलेले म्हणजे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार यांना निवडून आणण्याकरता विजयी करण्याकरता आज आपले महाराष्ट्राचे महसूल मंत्री आणि पालकमंत्री अमरावती जिल्ह्याचे श्री चंद्रशेखरजी बावनकुळे आपणा सर्व लाडक्या बहिणींशी संवाद साधण्यासाठी येतात आहे आणि त्यासोबतच आज इथे उपस्थित असलेले या विचारपीठावर उपस्थित असलेले भारतीय जनता पक्षाचे सर्व पदाधिकारी, सगळ्या माता भगिनी आणि पाठीमागं बसलेले सर्व बांधव, म्हणजे पहा आता परिस्थिती अशी होऊन राहिली का अगोदर यांना माणसं समोर बसत होते, महिला पाठीमागं बसत होत्या, आता परिस्थिती उलटली, आता महिला आगे. हे कोणामुळे झालं माहित आहे? हे झालं एका माणसामुळं, ते म्हणजे भारताचे प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी. पहा पुढच्या काळात त्यांनी सांगितलं का 33% आमदार आणि 33% खासदारही महिला होतील. त्याच्यामुळे तुमच्याही पैकी कोणी असन आमदारकीसाठी उभं राहायला, खासदारकीसाठी उभं राहायला तयारी करून ठेवा. पहा महिलांना सक्षमी करण्याचं काम नरेंद्रजी मोदी यांनी केलं आणि त्यांना बळकट करण्याचं काम मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी केलं. म्हणजे मागच्या निवडणुकीच्या अगोदर त्यांनी लाडकी बहीण योजना सुरू केली आणि लाडक्या बहीण योजनेंना 1500 रुपये देणं सुरू केले. 1500 रुपये देणं सुरू केले. काँग्रेसवाले लय वाह्यात, काँग्रेसवाले म्हणे 1-2 महिने देईन आणि बंद करून टाकतील. तर देवेंद्रजी फडणवीसांनी सांगितलं की जोपर्यंत भारतीय जनता पक्ष आहे, जोपर्यंत देवेंद्रजी फडणवीस सत्तेवर आहेत, तोपर्यंत लाडकी बहीण योजना बंद होणार नाही. तुम्ही म्हणत जा, बंद होणार नाही. आणि आता अजून एक आयडिया काढली त्यांनी. तुम्हाला माहित आहे मायक्रो फायनान्सचे गट असतात आणि मायक्रो फायनान्सवाले लय खतरनाक. मायक्रो फायनान्सवाले घरोघरी जाऊन कर्ज वाटतात. आमच्या माता भगिनीला किती कर्ज पाहिजे असते? पोराची फी भरायची असली 10,000 रुपये पाहिजे, को नवरा बिमार असला 20,000 रुपये पाहिजे, किंवा लग्नाचं असलं तर आहेर करायचा असला तर 15,000 रुपये पाहिजे. पण एक वेळा मायक्रो फायनान्सच्या विळख्यात अटकलं का 30% 35% व्याज लागते का नाही लागत? 30% 35%. आता देवेंद्रजींनी सांगितलं की जेवढ्या काही लाडक्या बहिणी आहे त्या लाडक्या बहिणीची पतसंस्था बनवायची आणि पतसंस्था बनवून त्या पतसंस्थेमधील लाडक्या बहिणीच त्यांना कर्ज देईल. 10,000चं, 15,000चं, 20,000चं, 50,000चं उद्योग सुरू करायसाठी, घरच्या बिमारीसाठी, पोराच्या शिक्षणासाठी, लग्नाच्यासाठी, आहेरासाठी. आणि मग ते फेडायचं कसं? तर नोकरीवाला कसा फेडते? त्याच्या पगारामधून कटोती होते 500 रुपये महिन्याची. होते का नाही होत? मग तशी आपल्या पगारातून कटोती झाली तर काही हरकत आहे का? नाही. तर अशी कटोती होईल म्हणजे कोणी आपल्यावर सावकारी सारखं काम करू शकणार नाही. मी थोड्याच दिवसात प्रत्येक तालुक्यामध्ये मी स्वतः खासदार या नात्याने
प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक शहरामध्ये लाडक्या बहिणीची पतसंस्था काढणार. एक माझ्या आईच्या नावाने त्रिवेणीबाई बोंडे पतसंस्था मी आता अमरावतीमध्ये रजिस्टर केलेली आहे. तुमच्या सगळ्यांकडे येतील, पण भलते सलते येतील, त्यांच्याकडे पाहू नका. कारण का अतिशय चांगल्या तऱ्हेनं फायदा झाला पाहिजे. पण आपली वरोडची नगरपालिका आहे. आता मी आमदार होतो, आता चंदूभाऊ यावलकर आमदार आहेत, पण पैसा देणारे ते एकच आहे. पैसा देणारे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आहे. पैसा देणारे महसूलमध्ये चंद्रशेखरजी बावनकुळे, अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री आपले मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आहेत. आपले मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आहे. बावनकुळे साहेब आल्यानंतर जोरदार टाळ्या वाजवून आपण स्वागत करायचं आहे. जोरदार टाळ्या वाजवून स्वागत करायचं आहे. आणि म्हणून जे सगळ्या वार्डामध्ये जेवढे उमेदवार आहेत कमळाचे, त्यांना आपण निवडून द्यावं, नगराध्यक्षाचा उमेदवार निवडून द्यावा एवढी विनंती करतो आणि माझ्या शब्दांना विराम देतो. जय हिंद, जय भारत. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.